श्रोते हो, नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अलीकडे आपण पाहतो की मोबाईलचा अतिप्रमाणात वापर केला जातो. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण एक दिवस सुद्धा मोबाईल शिवाय जगू शकत नाहीत, अशी आजची परिस्थिती आहे. अर्थात याचे दुष्परिणाम खूप भयंकर आहेत, हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. 2020 पासून मोबाईलच्या अतिवापरामुळे सर्वसामान्य मुलांमध्ये डिले स्पीच आणि विचित्र वर्तन समस्या असणाऱ्या केसेस दिवसेंदिवस वाढायला लागलेत. आणि यातून अशी भीती वाटायला लागलीय की या मोबाईलच्या अतिवापरामुळे आपण आपली पुढची पिढी स्वमग्न तर बनवत नाही होत ना. श्रोते हो, याचं प्रमाण कमी व्हावं आणि समाजामध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात प्रिया गांधी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्याला या संदर्भात माहिती जाणून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण स्मार्टफोन आल्यापासून तर हे आपल्याला प्रमाण जाणवतच आहे अशा प्रकारचं की मुलांमध्ये काही समस्या निर्माण होत आहेत. दिसताना ती नॉर्मल दिसत आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काहीतरी समस्या आहेत. नॉर्मल मुलांप्रमाणे जाताना कुठे कुठे त्यांना थोडे थोडे अडथळे येत आहेत. आणि कोरोना काळापासून तर हे प्रमाण अगदीच वाढलेलं जाणवतं. अशा अनेक केसेस आमच्याकडे येत असतात. मुलांमध्ये बाकी कोणतीच समस्या नाही आहे, परंतु त्यांच्यामध्ये डिले स्पीच आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना अडथळा निर्माण होतो आहे. याच विषयी आज दिव्यांग क्षेत्रामध्ये मी काम करते आहे. गेली जवळजवळ 15 वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करते आहे. मी स्पेशल एज्युकेटर, विशेष शिक्षिका आहे. त्यामुळे अनेक दिव्यांग मुलं समोर येत असतात, त्यांच्यावरती आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी करत असतो. आता सध्या तरी ह्या कोरोना काळापासूनचं प्रमाण पाहिलं तर नॉर्मल मुलंही आमच्याकडे येत असतात आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या समस्या असतात. विविध प्रकारच्या टेस्ट करून सुद्धा ही जेव्हा आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांच्या रिपोर्टवरती लिहिलेलं असतं की यांना स्पेशल एज्युकेटर हवा, यांना स्पीच थेरपिस्ट हवा, यांना बिहेवियर मॉडिफिकेशन करणारी माणसं हवी आहेत, म्हणजे ती थेरपी बिहेवियर मॉडिफिकेशनची थेरपी हवी आहे, आणि बाकी सगळ्या टेस्ट नॉर्मल असतात. मग हे पालक जंग पछाडतात आणि मग त्यांना नंतर लक्षात येतं की आधी डॉक्टर सांगतात, शाळेतले लोक सांगतात, आजूबाजूचे सांगतात, त्यावेळेला यांचे डोळे उघडत नसतात. नंतर हे धावतात ज्यावेळेला खरोखरच ते त्याच्या वयाच्या मुलांमध्ये मागे पडतं त्यावेळेला. पण मॅडम मला असं सांगा की आपलं बाळ नॉर्मल आहे हे पालकांनी कसं ओळखावं? बाळ जन्माला आल्यावर त्याची अगदी पहिल्या दिवसापासून शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भाषिक वाढ किंवा प्रगती वयानुरूप होत असेल तर ते मूल सर्वसामान्य म्हणावं. आणि या मुलाच्या वाढीमध्ये थोडा विलंब होत असल्यास त्याला काहीतरी समस्या आहेत हे नक्की ओळखावं. पण मग यासाठी काही टेस्ट किंवा काही चाचण्या असतात का? खरं म्हणाल तर अशा जर मुलांमध्ये आपल्या नॉर्मल बाळामध्ये काही समस्या जाणवायला लागल्या तर मुळात टेस्टपेक्षाही आधी योग्य कोणता डॉक्टर निवडावा ना हे महत्वाचं असतं. पालकांना हेच कळत नाही हे मूल मी कोणाकडे घेऊन जाऊ. मग याकरिता डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन आहे. मुलांचे जे सर्वांगीण विकास असतात त्यामध्ये जर अडथळे येत असतात तर हे डॉक्टर यावर काम करतात. त्यानंतर मेंदूशी निगडीत जर काही समस्या उद्भवल्या त्यांच्यामध्ये पिडियाट्रिशियन, न्यूरोलॉजिस्ट यांच्याकडे आपण जावं. त्याच्यानंतर सायकेट्रिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, आमच्यासारखे स्पेशल एज्युकेटर आहेत. जर का हे डॉक्टर वेळेला त्या शहरांमध्ये उपलब्ध नसतील तर किमान यांच्याकडे तरी प्रथम जावंच. यानंतर मग ते पुढे सजेशन करतात. या मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे नॉर्मल, ॲबनॉर्मल मूल आहे हे ओळखण्याकरिता अनेक टेस्ट आहेत. ते बेरा टेस्ट आहे, कामत टेस्ट आहेत, यांसारख्या टेस्ट आहेतच. त्याच्याबरोबरीने अगदीच कळतच नाही त्यावेळेला अगदी डॉक्टर लोक MRI पण करायला सांगतात. अशा टेस्ट आहेत, परंतु हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. आणि त्यानंतर मग आपल्याला कळतं की मुलामध्ये नेमक्या कोणत्या समस्या आहेत. परंतु जाणवल्यावर लगेचच डॉक्टरांकडे धावणं किंवा योग्य व्यक्तीचा सल्ला घेणं हे मात्र अगदी महत्वाचं. असं कधी घडलंय का की मुलाचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण तरीही मुलामध्ये काहीतरी समस्या आहे, असं होतं कधी? हो, असं तर आत्ता सध्या तरी खूप प्रकर्षाने जाणवतं आहे. अच्छा. कसं आहे की जेव्हापासून स्मार्टफोन आले तेव्हापासून
या प्रकारच्या केसेसचं प्रमाण दिसू लागलं आहे. पण हे प्रमाण कोरोना काळामध्ये जन्माला आलेल्या काही मुलांमध्ये मात्र अधिक असल्याचं दिसून येऊ लागलं आहे. या दरम्यान जन्माला आलेल्या काही बालकांमध्ये स्पीच प्रॉब्लेम, बिहेवियर प्रॉब्लेम, भावनिक शून्यता दिसून येते. पण या मुलांचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. अशा समस्यांनी पीडित मुलांची केस हिस्ट्री जर तुम्ही पाहिली तर त्यामागील मुख्य कारण म्हणजे मोबाईलचा अतिवापर. नवपालकांना, नवदाम्पत्याला, नव्याने जन्माला आलेले बाळ प्रामुख्याने मोबाईलच्या अतिरिक्त वापर, रेडीमेड फूडचा वापर, डायपर्सचा अतिवापर आणि त्याचबरोबरीने अति अँटीबायोटिकचे सेवन यामुळे हे बाळ इतर मुलांच्या तुलनेत वेगळं वागतं आहे हे काही त्यांना कळतच नाही. आणि त्यामुळे कसं ते ह्याकडे दुर्लक्ष करतात. घरातील लोकांना सुद्धा या बाबतीत काही मोठं गांभीर्य असं वाटत नाही. ते म्हणतात हां ठीक आहे, अजून लहान आहे, मोठं झाल्यावर चांगलं वागेल. किंवा घरातलं नाही का अमुक अमुक असं वागत होतं, आता किती चांगलं वागतोय. आणि असं म्हणून ते या गोष्टींकडे कानाडोळा करतात. म्हणजे अनुवंशिक असू शकेल असं त्यांना वाटतं. हां, अनुवंशिक असू शकेल असंही त्यांना वाटतं. पण हे वाट बघण्यामध्ये वेळ घालवतात आणि याचा परिणाम त्या मुलाला भोगायला लागतो. कसं होतं की मूल हे शाळेमध्ये जातं आणि मग शाळेमध्ये शिक्षक लोक म्हणत असतात की बघा तुमचं मूल बसत नाहीये, ऐकत नाहीये, बोलत नाहीये, हाक मारल्यावर बघत नाहीये, त्याला चावायला येत नाही, त्याला गिळायला येत नाहीये, त्याला लिहायला येत नाहीये, ते भरपूर मस्तीच करतं, खोड्या काढतं आहे, त्याला पेन्सिल पकडायला येत नाही, लिहायला येत नाही, लक्षात राहत नाहीये, असे अनेक तक्रारी असतात. छोट्या छोट्या तक्रारी असतात. छोट्या छोट्या तक्रारी असतात आणि ते लहान मूल असल्यामुळे ना पालक त्याकडे असा कानाडोळा करतात. काही वेळेला म्हणतात की होईल बरं म्हणून, काही वेळेला पालकांना मनात भीती पण असते की हो बाबा की असं काहीतरी निघेल की काय ह्या मुलामध्ये, मग मला लोक काय म्हणतील, असे पण काहींचे असतात म्हणून ते डॉक्टरांकडे जात नाहीत. पण वेळीच जर सल्ला घेतला नाही या पालकांनी तर या मुलाला समस्या निर्माण होतात आणि पुढे किती शिक्षण वास्ट आहे आपण पाहतोच आहोत. आणि मग या शिक्षणामध्ये त्यांना अनेक अडथळे निर्माण होतात आणि नंतर आलेले प्रॉब्लेम जर का हे त्यावेळेला शोधायला गेले तर खूप उशीर झालेला असतो. म्हणजे काय होतं की आपण दुर्लक्ष केल्यामुळे मुलाची प्रगती खुंटते. माझं असं म्हणणं आहे की जसं मूल जन्माला घालणं कठीण आहे तसंच ते योग्य पद्धतीने निपजणं, त्याच्यावरती संस्कार होणं तेही कठीण आहे. कसं होतं की जर आपण या मुलांकडे त्यावेळेला दुर्लक्ष केलं तर याला सर्वस्वी जबाबदार आपणच राहतो, नाही का? बरोबर आहे. गोष्टी जरी लहान असल्या तरी दुर्लक्ष करून उपयोगाचं नाहीये. एखाद्या समस्येचं मूळ त्यातच असू शकतं. हो, अगदीच, नाही का? हो मॅडम, मी सुरुवातीला असं म्हटलं की 2020 पासून मोबाईलचा अतिवापर व्हायला लागलाय. मग मला असं सांगा की 2020-21च्या दरम्यान जी मुलं जन्माला आली अशा मुलांमध्ये अशा काही समस्या दिसून यायला लागल्या आहेत का? आणि जर असतील तर मग त्या कोणत्या आहेत? यांच्यामध्ये ना मुख्यत्वे करून डिले स्पीच, बिहेवियर प्रॉब्लेम हे प्रकर्षाने जाणवतात आणि त्यांना साईड बाय साईड म्हणाल तर डोळ्यांचे आजार, निद्रानाश, भावनिक शून्यता या प्रकारचेही दोष त्यांच्यामध्ये दिसून येऊ लागतात. जरा असं बघितलं तर त्या मुलांकडे वाटतं की यांच्यामध्ये थोडीशी स्वमग्नतेची झाक आहे की काय, स्वमग्नतेची काही लक्षणं दिसतात की काय, असंही वाटायला लागतं. पूर्वी कसं होतं की डिजिटल वातावरण नव्हतं, त्यामुळे आपण कशी सर्रास शाळेतनं दप्तरं टाकली की ज्या उड्या मारत जायच्या त्या तिन्ही सांजेला घरी यायचं, हे आपल्याकडे पाहायला मिळत होतं. मुलांना रिकामा वेळ कसा घालवा हे कधी सांगायला लागलं नव्हतं. त्यामुळे त्यांची कशी कारक कौशल्य चांगली विकसित होती. मुलं घास पण व्यवस्थित उचलत होती, पेन्सिल पण व्यवस्थित पकडत होती, त्यांच्या बोटांच्या ग्रीप एवढ्या चांगल्या की झाकणं बिकणं वस्तूंची पण त्यांना अगदी सहज, म्हणजे ह्या गोष्टी शिकवायला कधी लागत नव्हत्या. परंतु आताच्या मुलांमध्ये असं आहे की सतत ती मोबाईलमध्ये हाताच्या ठराविकच बोटांचा वापर होतो, बाकी अख्खं शरीर बंद पडतं आणि डोळ्याच्या पापण्या न लावता ती स्क्रीन पाहत जातात. अशा पद्धतीचं यांचं असतं आणि याच्यात त्यांना जोडीला काय मिळतं की रेडीमेड फूड, सगळं रेडीमेड वातावरण मिळतं. त्याच्यामुळे यांची सगळ्याच प्रकारची कारक कौशल्य अविकसित राहतात. काही काही वेळेला मुलांनी खावं म्हणून पण मोबाईल दिला जातो. आणि असं होतं की मुलं मोबाईल हातात धरून खात राहतात, ते किती खातायत हे पालकांचं लक्ष नसतं. हो, अगदीच खरं आहे. आपल्या जेवणाची काही एक पद्धत आहे,
ती पद्धत आजकाल कुठेही पाहायला मिळत नाही. हात धुवून मांडी घालून पाटावर बसणं, ताट समोर घेणं, ह्या गोष्टी कुठेही दिसत नाहीत. आज मोबाईल लावून द्यायचा आणि भरवायचं. याच्यामुळे मुलांना अन्नपदार्थ कसला आहे, काय आहे, त्याची चव काय आहे, काहीही कळत नाही. आणि ती नुसती त्या स्क्रीनकडे एकटक बघत राहून गिळत राहतात. त्याच्यामुळे त्यांना त्यातला काहीच रसच कळत नाही. आपण काय खातोय हे कळत नाही, पण पोट भरलं एवढं कळतं. हो. आणि आणखीन एक असं की पूर्वी आपण कसं करत होतो की बाळाला बसवतोय समोर, त्याला गोष्टी सांगतोय, हा घास चिवचा, हा घास काऊचा, हे आपण सांगत होतो. डोळे समोर त्या मोबाईलकडे, कुठल्या पदार्थाला भात कशाला म्हणतात, वरण कशाला म्हणतात, पोळी कशाला म्हणतात, भाजी काही माहिती नाही. पालकही वेळ नसल्यामुळे पटापट चल उरकून जाते ना. तेच मी म्हणणार होते की आईला असं वाटतं की माझं बाळ जेवलं ना, मोबाईल बघत का असेना, चला त्याचं पोट भरलं हे महत्वाचं. पण हे महत्वाचं नाहीये, ते काय जेवलं हेही त्याला कळायला हवं. अगदी खरं आहे. कारण अन्नपदार्थ आई कितीतरी प्रेमाने बनवत असते. ताटात आलेला हा घास हा अमृतापरी असावा. 5 बोटांनी तो घास उचलावा. आईने जर तो भरवला तर तिचं अतोनात प्रेम त्याच्या पोटात जात असतं. आज हे सगळं हरवलं आहे. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या समस्येमागची नेमकी कारणं काय तुम्हाला सांगता येतील? कारणं अशी आहेत की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कारण आत्ताच आपण चर्चा केली त्याच्यावर की मोबाईल आहे, लॅपटॉप आहेत, यांचा अतिवापर म्हणजे नुसता वापर करणं वेगळं आणि त्याचा अतिवापर करणं हे वेगळं. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे की ह्या पालकांची विचारसारणी, संकुचित विचारसारणी, त्यांचा अस्वीकार हा सुद्धा यामागचं कारण महत्त्वाचं आहे. यानंतर काय झालंय की विभक्त कुटुंब पद्धती आहे. कुटुंबामध्ये फक्त काय आई आणि वडील असतात. शिवाय या कुटुंबामध्ये, विभक्त कुटुंबांमध्ये अनुभवी व्यक्तीही नसतात. एकुलतं एक मूल असल्याने अति लाड, अति हट्ट, सगळेच जे मागेल ते द्यायचं, अगदी जे मागेल ते द्यायचं. आणि किती विचित्र हट्ट करतात मुलं हे आपण पाहतोच. म्हणजे अक्षरशः लोळण घेतात. अशा पद्धतीचंही त्यांचं वर्तन असतं की पाहिजे म्हणजे पाहिजे आणि नको तिथे आणि नको तितके हट्ट पुरवले जातात आणि नको तितकी काळजी घेतली जाते. माझ्या ओळखीमध्ये एक पालक आहेत, ते असं म्हणाले की अलीकडे एवढ्या समस्या मुलांच्या वाढायला लागल्या, त्यामुळे काही मागितलं मुलाने की मी नाही म्हणत नाही, पण त्यांनी ते का मागितलं आणि मला मागितल्यानंतर लगेच नाही मिळणार, हे नाही ऐकण्याची सुद्धा मुलांना सवय असायला हवी. अगदी खरं आहे ते. मुलांना नाही हा शब्द ऐकण्याची सुद्धा गरज का आहे की उद्या उठून हे हट्ट कमी होत नाही, ते वाढतच जातात आणि असे वाढत जातात की त्यावेळेला आपले हात तिथपर्यंत पोचत नसतात. आपण म्हणतो ना अंथरूण पाहून पाय पसरावं, हे मुलांना कधीच कळत नाही. त्यांना एवढं माहिती असतं की मी मागितलं की मला मिळणार आहे, 4 दिवसाने मिळेल, 8 दिवसाने मिळेल, पण मला मिळणार आहे. त्यामुळे हट्ट करायला काही हरकत नाही, ते आई वडील कुठूनही आणून देऊ देत. हो, हे आणि पालकांचं महत्वाचं चुकतं. पालक त्याला पूर्वकल्पना कधीच देत नाहीत. बघ बाबा, माझ्याकडे हे 2 रुपये आहे, उद्या ह्याच्यात भरपूर आले ना की मी तुला आज मागितलेली वस्तू मी नक्की देईन. आमच्या जर एकंदरीतच थेरपीमध्ये म्हणाल तर हाही बिहेवियर मॉडिफिकेशनचा भाग आहे. याच्यामध्ये काउन्सिलिंग पालकांना पण करावं लागतं आणि मुलांनाही करावं लागतं. पण मला असं वाटतं की पालकांची ही जी विधानं आहेत ना की मला नाही म्हणायची सवय नाही, हे सुद्धा मुलांच्या समोर बोलणं गरजेचं नाही. बरोबरच आहे हे. कारण मूल तेवढं बरोबर लक्षात ठेवतं आणि मग त्याचे जे हट्ट सुरू होतात ते पुरवणं महाग कठीण होऊन जातं. अगदी खरं आहे. आणखीन एक त्यानंतर कसं होतं की आई वडील सुद्धा, म्हणजे आता आपण कारणं पाहत होतो, त्यामध्ये आई वडील हे दोघंही नोकरीमध्ये असतात, कामामध्ये असतात. काही वेळेला त्यांचे स्वभाव पण अबोल असतात आणि मग त्यांच्याकडे बोलायला वेळ नसतो. नोकरी आणि ह्या व्यापामुळे ते सतत कामात असतात. मग मुलांना वेळ कुठला देणार, त्यांच्याशी बोलणार कधी? आणि 0 वयोगटापासूनच्या मुलांना बोलल्याशिवाय विकास होत नाही. ते एक आपल्याला कारण पाहायला मिळतं. आणि आता तर असं दिसतंय आपल्याला की अगदी 0 वयोगटातील मुलांच्या सुद्धा हातात मोबाईल दिला जातो. बाकी काही त्यांना कळत नाही, पण तो मोबाईल वापरायचा बरोबर त्यांना कळतो. त्यानंतर कसं आहे की आजकाल क्रेज झाली आहे बघा, रील्स करण्याची, फेमस होण्याची सोशल मीडियावरती. नको त्या वयामध्ये पालक हे मुलांना मोबाईल देतात आणि त्यांना हे कळत नाही की पालकांना सुद्धा की आपण एवढ्या लहानग्यांच्या आयुष्याशी, जीवाशी खेळतो आहे. हे एक त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं कारण आहे.
त्याला भर की काय म्हणून हे रेडीमेड फूड, रेडीमेड आणायचं, मुलांना भरवायचं. त्याच्यामुळे काय होतं, मुलांना त्याच खाण्याची चटक लागते. त्यांचे ओरोमोटर स्किल डेव्हलप होत नाहीत. कित्येकदा ओरोमोटरमध्ये सुद्धा त्यांच्या खूप समस्या, दाताच्या अगदी कण्या निर्माण होणं, हिरडीची वाढ कमी होणं. आजकाल ना नॉर्मल मुलांना सुद्धा कडक पदार्थ चावता येत नाहीत. किती छोट्या छोट्या समस्या आहेत, हे कळतच नाही पालकांना. डायपर्स वापरल्यामुळे इंटरनल इमोशन्स त्यांना कळत नाहीत. आजकाल नॉर्मल मूल सुद्धा शू झाली की शी झाली हे त्यांना कन्फर्म सांगता येत नाही. म्हणजे हे प्रॉब्लेमही आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सगळ्यांचा प्रॉब्लेम काय होतो, मूल कमजोर बनतं, त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी होते. आणि प्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे बघा, आता महिन्यातनं सतत साथीचे रोग येत असतात. म्हणजे ताप येतोय, सर्दी, खोकला, वातावरण चेंज सारखं होतंय. ह्या वातावरणाला मुलं प्रचंड प्रमाणात बळी पडतात. म्हणजे महिन्यातनं 5-6 वेळा तरीही आजारी पडतातच. सतत बघावं तेव्हा नाक पूर्ण भरलेलं असतं, खोकला आलेला असतो, पालक डॉक्टरांकडे धावत असतात, डॉक्टरांकडनं पण मग ते अँटीबायोटिक घेऊन येत असतात. बरं, डॉक्टरांनी दिलेलं प्रमाण कमी असतं, म्हणजे की 3 दिवसच घ्या किंवा बरं झालं की थांबवा. हे पुढचं परत येऊ नये म्हणून आणि अँटीबायोटिक रिपीट करतात. म्हणजे हे अँटीबायोटिकची पण सवय लागते. त्याच्यामुळे हे अँटीबायोटिक मेंदूवर, त्यांच्या स्नायूंवर परिणाम करतं आणि मग मुलं पुन्हा वेगळी, नॉर्मल मुलांपेक्षा सुद्धा या पॅटर्नमधली मुलं वेगळी दिसू लागतात. एकंदरीतच ह्या कारणांचा असा प्रभाव दिसतो की मुलं ही काही मुलं म्हणजे की स्पीच प्रॉब्लेम आलाय, त्यांना बिहेवियर प्रॉब्लेम आलाय, अशी आपल्याला दिसू लागतात. मॅडम, मला सांगा की या सगळ्या वातावरणाचे बाळावर नेमके कोणते परिणाम होतात आणि ते कसे होतात? आता ह्या सगळ्या एकंदरीतच ह्याचे बाळावरती असे परिणाम होतात की ही जी बालकं असतात ती घरामध्ये एकटीच असतात, कोंडल्यासारखी असतात, वातावरण त्यांना कोंदट, इतर कुणाचे आवाज त्यांच्या कानावर पडत नाहीत. म्हणजे बाळ कसं असतं की लहान असतं, दुपट्यात आजूबाजूला त्याच्या कोणताही आवाज ऐकायला येत नाही. आणि पालकांना कोरोना काळामध्ये सुद्धा कसं झालं की वर्क फ्रॉम होम दिल्यामुळे पालक काय करायचेत, मुलांना सुद्धा मोबाईल, टीव्हीवरची राईम्स, कार्टून्स हे ते सगळं लावून द्यायचेत आणि आपलं काम करायचे. म्हणजे मुलाच्या कानावरती फक्त तो आणि तो एकच आवाज त्यावेळेला पडत होता. असे जर कोणाचे कुटुंब असतील तर हा एवढाच आवाज पडतो, या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे हे मूल फक्त ते राईम्सच आत्ता ऐकायला लागतंय आणि तेवढेच वर्ड. बरं, त्या ह्याच्यामधल्या त्या राईम्समधला वर्ड त्याला काही ओळखीचा नाहीये, तो नेमका कशाला काय म्हणतात हेही त्याला माहिती नाहीये. ज्यावेळेला ते 0 स्क्रीन आपण करतो त्यावेळेला आपण त्याच्या समोर बोलतच नाही, त्याला फक्त काय करतो, टायमिंग झालंय बुकेचं, भरवा पटकन, हेच सगळं करत असतो. आपणच आपल्या मनाने, म्हणजे एवढे वाजले, भरवायचं आहे, त्याचं पोट भरून ठेवलं आणि टीव्ही लावून ठेवला की काम संपलं. मग हे बाळ हातपाय हलवतं, वेगवेगळे साऊंड काढत असतं. त्यांच्या त्या हातपाय हलवण्यामध्ये, रडण्यामध्ये, इतर आजूबाजूच्या वातावरणाचं ते ना आपलं ज्ञान साठवत असतं. म्हणजे ते एका टिश्यू पेपर प्रमाणे असतं आणि पटापट सगळं वातावरणातलं ज्ञान ते ॲब्झॉर्ब करत असतं. हे सगळं बंद होतं. आणि ज्यावेळेला आपण 0 स्क्रीन करतो ना आणि आपली भाषा म्हणजे मातृभाषा ज्यावेळेला बोलायला जातो त्यावेळेला ह्याला फक्त गॅझेटची लँग्वेज येत असते आणि आपली भाषा त्याला काहीच कळत नसते. मग भाषेचा विकास होणार कसा, हा एक परिणाम त्यांच्यावरती होतो. हे झालं फक्त भाषेपुरतं मर्यादित. पण मग जेव्हा हे मूल पंचेंद्रियांच्या सहाय्याने आपलं हे ज्ञान साठवत असतं, हातपाय हलवून, रडवून, म्हणजे शी होणं, शी झाली की शू झाली की ते रडतं बघा, डायपर्स लावून ठेवला जातो आणि जर मोबाईल समोर किंवा टीव्ही समोर ठेवलं तर त्याला शी झालेली कळत नाही, शी झालेली कळत नाही, ते रडेल कशाला, ते एकटक बघत राहतं. म्हणजे ते रडणारच नाही. ही कळ मला शीची आहे, ही कळ मला शूची आहे, हे बाळ तेव्हा शिकतं. मग ह्या ज्या इंटरनल इमोशन्स आहेत याही संपतात. म्हणजे ही भाषेची एक पायरी आहे, ती आपण त्यांची अविकसित करत असतो, हे कळतच नाही पालकांना. टीव्ही समोर जसं की जेवायला बसलेली आहेत मुलं, पदार्थांची नावं कोणती आहेत, कोणता पदार्थ पातळ आहे, कोणता चमच्याने खायचा आहे, तो त्यांना कळत नाही. आणि कसं असतं, डोळे सगळे समोर असतात. आजकाल मुलं बघितलात का, 5 बोटांनी एक घास उचलून पूर्णपणे तोंडात घालायचं हे कळत नाही. ती जी मुलं बोटं तोंडात घालतात, कसं बसायचं माहितीच नाही. म्हणजे सोप्यावर बसा, इकडे तिकडे पाय ठेवा, ताट मांडीवर घ्या, कसंही खा. पूर्ण अन्नाचा आपण अनादरच करत असतो.
त्यांचं पोषण तत्व त्यांना कळणार कशी? त्या अन्नपदार्थांची मधनं आपल्याला काय काय मिळतं हे कळणार कसं? चवीने खाल्लंच जात नाही. अजिबात चवीने खाल्लं जात नाही. त्याच्यामुळे तुला काय आवडतं? पिझ्झा आवडतं, बर्गर आवडतं, हे आवडतं, ते आवडतं. त्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे, आजकालचे नवीन पालक ना या मुलांसमोर एकमेकांशी वागताना सुद्धा रिस्पेक्टने वागत नाहीत. पूर्वी आपण अहो जाहो म्हणत होतो. आजकाल ना मैत्रीचं नातं ठेवण्याकरिता पालकांनी आपण आई आहोत, बाबा आहोत हेही अंतर मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामुळे मुलांना ना वयाचा आदर करणं, समोरच्या व्यक्तीशी आदरत्वाने बोलणं, म्हणजे ते समवयस्क असू देत, लहान असोत, कुणाशी कसं बोलावं, कसं वागावं, त्यांच्याशी रिस्पेक्टफुली कसं बोलावं, यातलं काहीही कळत नाही. पालकांनी कृपया हे करू नये. तुम्ही मित्र बना. अहो जाओ म्हणून सुद्धा मित्र बनता येतं की नाही, तर ते बना. आणि आपल्या बरोबरीने आपल्या सहचारिणीचं किंवा आपल्या साथीदाराचं पण रिस्पेक्ट केला पाहिजे. त्याच्यामुळे मुलं उद्या उठून त्यांना एखादी वस्तू दिलीत नाहीत ना, तर ते तुम्हाला फेकून जोरात मारतं. त्याला आपल्या आईला लागेल, ती विव्हळेल, मला लागल्यावर मला जसा त्रास होतो तसा समोरच्याला होतो. याच्यामधनं भावनिक शून्यता हरवू लागलेली आहे. आणि पालक, आई वडील ह्यांना आपण मारतोय किंवा काय करतोय ह्याचेही ह्या मुलांना भान राहिलं नाही. आणि पालक सुद्धा लहानपणी हे छान मजा वाटते, पण नंतर मात्र त्यांना हे वाईट वाटायला लागतं. जेव्हा सण समारंभामध्ये इतर काही मुलं बघितली आणि हे मूल असं वागतंय म्हटल्यावर मग त्यांना थोडं लाजिरवाणं वाटतं. मग तुम्ही वेळीच याच्यावरती उपाय करणं गरजेचं आहे. आणि एकटी असल्यामुळे शेअरिंग हा विषयच नाही. अजिबात नाही. एकटी असली तरी शेअरिंग खरं शिकवता येतं खूप चांगल्या पद्धतीने, की हा तुला खाऊ आणलाय ना, हा पहिला बाबांना दे, आईला दे, मग उरलेला तू खा. जर कोण शेजारचं बाळ खेळायला आलं त्याच्या बरोबरीने तर त्याला दे. शेवटचा उरलेला घास आपण खायचा आहे हे माहितीच नाही. खेळणी वगैरे जरी म्हणाल तरी आजकाल मोबाईलवर मुलं राहिल्यामुळे कुठल्या खेळण्याबरोबर कसं खेळावं हेही शिकवावं लागतं. बाहेर नेऊन ठेवलात मुलांना ना तरी आजकाल मुलांना खेळायचं कसं हे शिकवावं लागतं. आणि एकमेकांना वस्तू वाटून खेळणं हेही त्यांना कळत नाही. त्याच्यामुळे सतत त्यांची भांडणं वगैरे चालू असतात. मग मित्र तरी कसे बनणार हेही समस्या बघायला मिळतात. आणखीन एक महत्वाचं कारण काय होतं, की पालक आहेत ना, तुमचा कामाचा वेळ आहे, तो कामाचा वेळ वापरून पुन्हा घरचा कुटुंबाचा वेळ सुद्धा मोबाईलमध्ये वापरतात. बरं, तो मोबाईल किंवा गॅझेट घरी काहीतरी काम करत बसतात, मग त्यांना उशीर होतो. मग हे पालक आई बाबा मुलांशी बोलणार तरी कधी? आजकाल आणि कसं झालंय, ह्या कामाचा व्याप सुद्धा एवढा वाढलेला आहे की पालकांनी घरामध्ये सण समारंभ करणं सुद्धा सोडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांच्याकडे ना रेडीमेड वातावरणामध्ये बराचसा वेळ रिकामी उरतो. त्या रिकामी वेळामध्ये मुलं काय करणार? मुलं इन्व्हॉल्व्ह होण्याकरिता काही त्यांच्यासमोर वातावरण निर्मिती आपण करतच नाही. मोबाईलचे, वायफायचे, रेडिएशन्सचे सुद्धा एवढे परिणाम आहेत. आपण पाहतो की हे रेडिएशन्स आहेत त्यांचा मेंदूवर प्रचंड परिणाम होतो. बाळाचं जे डोकं आहे, डोक्याचा भाग आहे, तो नाजूक असतो. त्याच्यामुळे हे रेडिएशन सुद्धा मेंदूवरती खोलवर परिणाम करतात. मेंदूच्या मध्यभागात जर हा ट्यूमर झाला तर तो अत्यंत भयंकर असतो. त्याचबरोबर मोबाईलमुळे किंवा ह्या रेडिएशन्समुळे मेंदूवरती असे परिणाम होतात की बौद्धिक क्षमता त्यांची कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, नजरेचे दोष निर्माण होतात, श्रवण दोष निर्माण होतात, उशिरा विकास प्रत्येक गोष्टींमध्ये दिसायला लागतो, स्मरणशक्ती त्यांची कमी होते, अभ्यासात लक्ष कमी होतं, सतत चिडचिड करणारी मुलं आपल्याला पाहायला मिळतात, प्रचंड प्रमाणाची हट्टी होतात, चेहऱ्यावर सतत त्यांच्या नैराश्य दिसतं. मुलांमध्ये ह्या नरिशमेंट कमी होते. खाणं तर हे असलं जंक फूडचं खातात. त्याच्यामुळे जसं की मी मगाशी बोलले की त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती, अँटीबायोटिक्सचे परिणाम, मग हे सगळे पाहायला मिळतात. डोळ्यांचा सुद्धा जर आपण विचार केला ना तर डोळ्यांचे सुद्धा ह्या सतत ब्राईट स्क्रीनकडे बघत राहण्यामुळे डोळ्यांच्या मध्ये अँब्लोपिया, मायोपिया यांसारखे आजार होतात. अँब्लोपिया म्हणजे सुद्धा असा एक प्रकार आहे की डोळ्यांद्वारे जे आपल्याला ज्ञान होतं त्याचं संदेशवहन आपण मेंदूकडे होतं, बरोबर आहे ना. ह्यामध्ये संदेशवहनामध्ये सुद्धा अडथळे निर्माण व्हायला लागतात, असा हा आजार आहे. आणखीन मायोपिया म्हणाल तर हा आजार असा आहे की दूरच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे बघण्यामध्ये अडथळे निर्माण होतात.
असं आहे. शिवाय आजकाल आपल्याला मुलं डोळे खाजवताना दिसतात, कमी वयामध्ये चष्मे लावलेले दिसतात, वेगळ्या पद्धतीनेच ती बघतात. बारीक डोळे करून. बारीक डोळे करून बघतात किंवा ॲडिक्ट झालेली मुलं आहेत ना, त्यांचे तुम्ही डोळे जरूर बघा. त्यांना अशी तिरळी पण म्हणता येत नाहीत, अशी वेगळेच त्यांचे डोळे झालेले असतात. त्याच्यामुळे निद्रा नाश होणं, ह्या सगळ्या अशा आपल्याला डोळ्यांच्या समस्या सुद्धा मुलांमध्ये जाणवायला लागतात. मॅडम, आत्ता आपण एवढ्या सगळ्या समस्यांबद्दल चर्चा केली, पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे की या समस्येचं नेमकं मूळ कशामध्ये आहे? आता बघा, नेमकं मूळ आहे की ज्या ज्या वयामध्ये मुलांच्या हातात मोबाईल पडतो, त्या त्या वयामध्ये मुलांवरती काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. 0 एजपासूनच्या मुलांना म्हणाल तर आपण त्यांना 0 स्क्रीन करू शकतो. पण शालेयवयीन मुलांमध्ये तुम्ही सांगून त्यांच्यामध्ये थोडे काही चेंजेस करून, शालेयवयीन मुलंसुद्धा आता बरीच मोबाईल वापरतात. तर 2 अंगठे कामाचे असतात आणि पाठची 4 बोटं आहेत, ती मोबाईलच्या मागे असतात. मोबाईलचे रेडिएशन्स किती प्रमाणात ह्या 4 बोटांवर आणि अंगठ्यांवर काम करत असतात हेही त्यांना कळत नाही. म्हणजे हेही आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे त्या वयामध्ये सुद्धा काउन्सिलिंग, समुपदेशन, जागरूकता करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने आजकालची कॉलेजवयीन मुलं, ही जी शालेयवयीन मुलं आहेत ती कुठे जाणार आहेत? प्रॉडक्टिव्ह एजमध्ये जाणार आहेत. आणि प्रॉडक्टिव्ह एजवाली मुलं जी आहेत आता नव्याने संसार थाटणार आहेत. मग जर आपण याच पायरीवरती जर मुलांना ह्या गोष्टींचा अंदाज दिला तर आपल्याला कळेल की किती महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीने आजकालच्या पालकांना पण तितकंच सांगणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की ही जी मुलं आहेत, म्हणजे आजचे जे माझ्याकडे नवीन केस येतात ते नवीन लग्न झालेले येतात आणि सगळं हा व्याप सहन करून, हा त्रास सहन करून अशा केसेस ज्यांच्याकडे आहेत ते पालक नंतर डोक्याला हात लावून एक वाक्य म्हणताना, त्यावेळेला मला पण खूप ते ऐकताना वाईट वाटतं. मॅडम, आम्हाला जर हे आधी कळलं असतं ना तर कदाचित, म्हणजे मोबाईलचे एवढे परिणाम जर मुलांवरती होत असतील हे जर आम्हाला माहिती असतं तर आम्ही आमच्या आवडीने एक आमचा आशेचा किरण जन्माला घालत असतो. खूप प्रयत्न, यातना सहन करून त्या आवडीच्या आशेच्या किरणाला आम्ही असं जीव घेण्या परिस्थितीमध्ये सोडलं नसतं. आता आम्हाला कळलं ह्या मोबाईलचे परिणाम काय होतात ते. म्हणजे ही एक महत्त्वाची आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. मला शेवटी असं तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी किंवा मुलांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी पालकांना काय करता येईल? खूप छान आहे हा प्रश्न. मुळात पालकांनी आधी ह्या गोष्टींची तयारी दाखवणं गरजेचं आहे. कारण त्यांनी आधी मुळात स्वतःला काहीतरी नियम घालणं गरजेचं आहे. आपली कौटुंबिक वेळ कुठली, आपली कामाची वेळ कुठली. रात्री झोपताना कुठल्याही आईवडील गोष्टी सांगत नाहीत. सगळीच जण मोबाईलवरती, चॅटिंगवरती, रील्सवरती असतात आणि किती वाजेपर्यंत ते नाही सांगू शकत. 1 तासाच्या वरती यांचं मोबाईल हँडलिंग होतं. आणखीन दुसरं असं की मुलाचा 0 वयोगटापासून 3 वर्षापर्यंत हा वाढीचा वयोगट मानला जातो आणि यामध्ये तुम्ही जितकं ज्ञान द्याल, जितक्या भाषांचं नॉलेज द्याल, जितकं काही शिकवाल, ते सगळं मूल पटापट ॲक्सेप्ट करत असतं. हे 3 वर्ष वयोगटापर्यंत. मग तुम्ही मला सांगा, याच वेळामध्ये जर तुम्ही या गोष्टी केलात तर त्या मुलाचा विकास कसा होईल? म्हणजे त्याला 0 स्क्रीन केली पाहिजे. काही केसेस माझ्याकडे अशा आल्या ना की ते धड कार्टूनसारखे बोलतायत, आपली जी नेहमीची व्यावहारिक भाषा आहे अशी बोलतात, काहीच कळत नाही. आणि वर पुन्हा ती इंग्लिश मीडियमला पण असतात. म्हणजे काय बोलतायत हे ना शोधून काढायला लागतं. अशा केसेस आलेल्या आहेत. आणि विचित्र, म्हणजे सेम टू सेम त्या कार्टून पॅटर्नमध्ये किंवा अशा त्या गेममध्ये सुद्धा एक वेगळ्या पॅटर्नमध्ये बोललं जातं, कमांड वगैरे टाकून वगैरे असं. ते असं विचित्र बोलणं त्यांच्या थ्रू बोललं जातं. जेव्हा जेव्हा मुलांना, आता या वस्तूंपासून आपण दूर पण राहू शकत नाही हेही बरोबर आहे. म्हणजे मोबाईलचा वापर जर करायचा असेल तर त्याला काहीतरी नियम आहेत. अंतर ठेवून ते बघा. तुम्ही पालकांनी ते सुरू करून द्या. बंद झालं, तेवढा व्हिडिओ बघून झाला, अभ्यासाचं काम झालं की तो तुम्ही उचला. त्यांना खेळायला जाऊ द्या बाहेर. त्याच्यानंतर कसं आहे की कुटुंबात सुद्धा पालकांनी कमी वापरायचाच आहे. त्याच्यानंतर जर का मुलांमध्ये असे काहीतरी प्रॉब्लेम दिसले तर तुम्ही जरा वेळीच डॉक्टरांकडे धावा. कानाडोळा करू नका, दुर्लक्ष करू नका. आणि जसे मी मगाशी सांगितले की कोणकोणते तज्ज्ञ आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्याकडे जा आणि सल्ले घ्या, जेणेकरून मूल
हे त्याच्या समवयस्क मुलांमध्ये मागे पडणार नाही. एक महत्त्वाचं मला या पिढीला सांगायचं आहे की कसं बघा, हे जर आपण मोबाईलवरती सतत जर राहिलो तर आपल्याला प्रत्यक्ष व्यवहाराचं ज्ञान कसं होणार? बरं, आपल्यावरती म्हणजे जन्माला येणाऱ्या प्रत्येक नागरिकावरती जबाबदारी आहे देशाची. म्हणजे आपल्या देशाचा नागरिक आपण कसा घडवणार, म्हणजे ही जबाबदारी आपण कशी पार पाडणार, भविष्यात आपण कसं वागणार आहोत, हे आत्ताच ह्या वागण्यावरनं दिसून येतंय. बरं, आपल्या कुटुंबावर देशाची जबाबदारी आहे उत्तम नागरिक घडवून देण्याची. तो नागरिक आपण सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणारा देणार आहोत का, अबोल राहणारा देणार आहोत का, की तो समाजापासून अलिप्त राहणारा देणार आहोत, की ज्याचा कुटुंबामध्ये सहभाग फारच कमी असेल. आणि मग असा कुटुंबामध्ये सहभाग कमी असणारा जो नागरिक आहे तो देशामध्ये कितीचा सहभाग दाखवेल? म्हणजे आपण आपला भारत ऑटिस्टिक बिहेवियर असणारा घडवायचा आहे का, हे मला या पिढीला विचारायचं आहे. म्हणून कृपया या सगळ्या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत त्या तेवढ्याच पुरत्या ठेवा. त्याचा अतिवापर करू नका, म्हणजे व्यसन लावून घेऊ नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी वापर हा नेहमी वाईटच असतो. आजकाल मूल जरा रडायला लागलं तरी त्याच्या हातात पालक मोबाईल देतात. पण हे खरंच गरजेचं आहे का, आणि यातून नेमकं काय साध्य होतं, या सगळ्याचा विचार करण्याची आता गरज आहे. खरंय. आणि सुजाण पालक म्हणून वावरत असताना मॅडम, आता तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या खरंच विचार करण्यासारख्या आहेत आणि लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. श्रोते हो, आजच्या आपल्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात मोबाईलच्या अतिवापरामुळे बालकांमध्ये किंवा मुलांमध्ये दिसणाऱ्या काही समस्या आणि त्या समस्यांविषयी बोलण्यासाठी आपण आमंत्रित केलं होतं प्रिया गांधी यांना. मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि एका वेगळ्या पण काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत. याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. इंद्रधनुष्य